आधी मी शरदरावांची पत्नी म्हणून ओळखत होते. आता मी बँकिंग सीमाताई तित्रे. आधी मी हाऊसवाईफच होती. घरामध्ये काम करत होती, मुलांना सांभाळत होती आणि घरच्या शेतीमध्ये मिस्टरांना मदत करत होती. माझ्या मिस्टरांना पण असं वाटत होतं की काहीतरी घर बसल्याच हे काहीतरी काम करावं. माझं शिक्षण जास्त काही आहे नाही, 12वी आहे मी. काही दिवसांपूर्वी आमच्याकडे गौरव पवार सर आले. त्यांनी आम्हाला AEG फाउंडेशनविषयी माहिती दिली आणि माझ्या मिस्टरांसोबत मी डिस्कस केलं आणि त्याच्यामध्ये मी जॉईन झाली. एक्सिस बैंक फाउंडेशन और एग्री एंटरप्रेन्योर ग्रोथ फाउंडेशन के कोलैबोरेशन में जो प्रोग्राम है, जिसमें महाराष्ट्र में नया जियोग्राफी में, जिसमें 9 डिस्ट्रिक्ट और 41 ब्लॉक्स में 1850 एग्री एंटरप्रेन्योर बनाने का कमिटमेंट था, पर 1950 AE को इस्टेब्लिश किया गया है और इनक्यूबेट किया गया है. ये प्रोग्राम स्टार्ट होने से पहले विलेजेस में डिजिटल बैंकिंग का सर्विस नहीं मिलता था, तो फार्मर को ब्लॉक या डिस्ट्रिक्ट लेवल पे जाना पड़ता था. पर डिजिटल बैंकिंग का सर्विस AE के थ्रू उनके विलेज में मिलने से उनका बहुत सारा टाइम बचा है. आम्ही हाच विचार केला का लोकांचा त्रास वाचावा. सुरुवातीला आम्ही लॅपटॉप घेतला, त्यानंतर आम्ही प्रिंटर घेतलं. पैसे काढणे, टाकणे, आणखी मिनी स्टेटमेंट, बॅलन्स इन्क्वायरी आणि ट्रान्सफर करणे, अशा बऱ्याचशा याच्यामध्ये हे आहे, त्यांना आम्ही मदत करतो. सुरुवातीला आमच्याकडे जास्त फार्मर्स नव्हते. आता सध्याच्या घडीला 200पेक्षा जास्त फार्मर्स आम्हाला जुळले. म्हणजे असे लोक असे म्हणतात की आम्हाला खूप चांगलं झालं. आधी त्यांना बाहेरगावाला पैसे काढण्यासाठी जावं लागत होतं आणि आमच्या गावामध्ये ऑनलाईन सर्व्हिसेस पण नव्हत्याच. म्हटलं हे ऑनलाईन सर्व्हिसेस आपल्याकडे घेतली तर म्हणजे आपली पण कमाई होते आणि लोकांचा पण त्रास वाचते. माझीवाली कमाई म्हणजे 10 ते 15 हजार रुपये आम्हाला महिन्याचं मिळते. लोक असे म्हणतात की तू आधी कसं केलं बा हे. महिलांना मी एकच सांगायचं म्हणजे स्वतःमध्ये हिंमत ठेवा आणि सामोरी जायचे प्रयत्न करा. कारण का कोणतीही हिंमत आणि सामोर गेल्याशिवाय काहीच मिळत नाही.